नमस्कार मंडळी, चला बनवूया फ्रेंच फ्राईज। त्यासाठी बटाट्याची साल काढून घ्यायची आहे। तिन्ही बटाट्यांची साल मी काढून घेतलेली आहे। मोठे मोठे बटाटे वापरले आहेत आणि सारख्या मापाचे सारख्या आकाराचे असे उभे काप याचे करून घ्यायचे आहेत। नंतर थंड पाण्यामध्ये हे सगळे काप घालून घ्यायचे आहेत आणि थंड पाण्यातून बाहेर काढून घ्यायचे आहेत। इकडे गरम पाणी ठेवलं होतं करायला, त्यामध्ये सगळे काप घालून घेतलेले आहेत आणि फक्त 2 ते 3 मिनिटच आपल्याला उकडून घ्यायचं आहे। त्यानंतर एक कापड अंथरायचे, त्यावरती हे सगळे काप अंथरून घ्यायचे आहेत। दुसरं कापड त्यावरून अंथरायचं आहे आणि सगळं पाणी पुसून घ्यायचं आहे। नंतर प्लेटमध्ये याला ट्रान्सफर करायचं आहे, त्यावरती कॉर्नफ्लोअर घालून घ्यायचं आहे। सगळीकडे छान असं मिसळून घ्यायचं आहे। त्यानंतर गरम तेलामध्ये हे फ्राईज सोडायचे आहेत आणि बघा आपले फ्रेंच फ्राईज तयार झालेले आहेत। एकदम मस्त, वरून क्रिस्पी आणि आतून मऊ असे हे फ्रेंच फ्राईज तयार होतात। पेरी पेरी सोबत तुम्ही सॉस सोबत एन्जॉय करू शकता।